हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. इथं बघा, मी, कार्तिकचे पप्पा आणि कार्तिक आम्ही तयार झालो आणि हेल्मेट लागणार आहे गाडीला. थोडासा लांबचा प्रवास आहे. कुठं जाते पुढे जाऊन तुम्हाला सांगते. व्हिडिओच्या शेवटला सांगते मी कुठं जाणार आहे. तर ऊन तर खूप आहे. तर 10:30ला आहे. तर त्याच्यासाठी आम्ही तिघांनी पण गॉगल घेतले आणि कार्तिकच्या पप्पाचा गॉगल, त्यांनी चष्मा घातलाय, त्यांना गॉगल नाही लागत. लांबचा प्रवास आहे आणि आता वाजले 9:30 आणि तर एवढंच आता 9:30 वाजता एवढं ऊन लागते म्हटलं, दुपारच्या नंतर किती ऊन लागेल. त्याच्यासाठी गॉगल पण लागले म्हणून उन्हाने आपला चेहरा काळवटतो पण आणि वरतून कसं होतं, डोळे पण असं भिनभिनतात त्याच्यासाठी. आणि आता आम्हाला जायचं आहे लांब, तर म्हणून ऑइल चेंज करून घेतलं आहे. लांबचा प्रवास आहे म्हटलं तर ऑइल चेंज केलं. त्याच्यानंतर टाकी फुल केली पेट्रोल पंपावर. लांबचा प्रवास आहे, काही अडचण येऊ नको म्हणून ना आम्ही पहिले ऑइल चेंज केलं, त्याच्यानंतर टाकी फुल पेट्रोल भरलं आणि त्याच्यानंतर आता निघालो. गणपती बाप्पाचं नाव घेतलं आणि पुढे निघालो. आणि इथून आता सरळ जाणार. कुठे जाणार शेवटला एंडिंगला नक्की सांगणार तुम्हाला. आता तर मी कसे दिसते, एकदम मस्त साधं सिंपल मीने मेकअप केला म्हणजे तुम्हाला मी प्रत्येक वेळा सांगते की मेकअप माझा काय जास्त नसतो, फक्त लिपस्टिक असते आणि काजल असते. तर काजळ मी लावला नाही, ऊन आहे म्हटल्यावर ना ते काजळने पूर्ण तोंड सगळं काळं होतं म्हणून ना ॲब्रो पेन्सिल लावली मी काजळ म्हणून. ते पण व्यवस्थित बसते बरं का, तुम्ही एकदा ट्राय करा. आपण कसं ॲब्रो पेन्सिल आहे ना, ती चांगली भारीतली घ्यायची आणि तेच ना काजळ म्हणून लावायचं. एक नंबर बसते, उतरत नाही, काही नाही आणि पसरत पण नाही. तुम्ही एकदा ट्राय करा आणि मी एकदा तुम्हाला दाखवते बरं का, शॉर्ट व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला दाखवते ॲब्रो पेन्सिल मी लावते म्हणून, काजळ म्हणून. तर हे कसं म्हणजे काजळ लगेच पसरते उन्हाने. आणि आता आम्ही शेंद्र फाट्यावर आलं आणि अंबाबाईचं ना मंदिर बघा इकडे आहे. तर तेच तुम्हाला दाखवणार होती म्हणून तिकडे शूट केलं. शेंद्र फाट्याला पण जायचं आहे कारण की तिथं तुळजाभवानीचं लय मोठं मंदिर आहे आणि छान पण आहे. तुळजाभवानीच्या मंदिरात खूप वेळा गेलो आहे, म्हणजे आता अजून जायचं आहे. अजून एकदा तर जाणार आहे कारण की भरपूर वेळा गेलं. जवळ आहे, चालत म्हटलं तरी खूप जवळ आहे. तर आम्ही संध्याकाळचं चालत येतं म्हटलं शेंद्र फाट्यापर्यंत येतो, प्रियंका हॉटेलपर्यंत. खूप असं जवळ आहे, काय वाटत नाही असं चालायला. आणि आम्हाला लांबचा प्रवास करायचा म्हटल्यावर गाडीने बसने करण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या गाडीने केलेलं परवडतं. कारण की आजूबाजूचा नजारा पण बघायला भेटते आणि वरतून मजा करायला भेटते. म्हणजे काहीतरी मजा तर करायलाच भेटते आणि वरतून कसं थांबून थांबून जायला त्याची वेगळीच मजा आहे आणि सगळीकडे बघण्यासाठी ती पण वेगळीच मजा आहे. तर आम्ही गाडी चाललो तर आमच्याबरोबर बस पण चालली. हे बघा, बस पण आहेत. तर ही बेळगावची बस आहे. तर आणि कापला आम्ही मेन रोड हायवे रोडनी चाललो आहे. तर हायवे रोडनी चाललं आहे. त्याच्यानंतर मोठ्या मोठ्या गाड्या आहेत आणि रस्त्याचे काम चालू आहे म्हणून हळूहळू जायला लागले. कारण की परत रस्त्याचं काम संपलं की फास्टमध्ये जातो आणि परत रस्त्याचं काम चालू झालं की थोडं स्लोली जातो कारण की खूप ट्रॅफिक आहे. आता इथं जाताना थोडं थोडं ट्रॅफिक लागते. तर संध्याकाळ काय माहिती, आता बघावं लागेल संध्याकाळचं काय होतंय. कारण की पूर्ण हायवे रोडचं ना काम चालू आहे. मला तर खूप भारी वाटतं गाडीने आणि हायवे रोडनी आपल्या टू व्हीलरने जायचं, मस्त भारी वाटतंय. आणि शूट करायला पण एवढं मजा यायला लागले ना. आणि इथं कोणतं मंदिर आहे बघा, हे पण एक रस्त्यावरच आहे. खूप पुढे आलो आम्ही. दत्त महाराजांचं मंदिर आहे आणि कोणत्या एरियात आहे का मला माहीत नाही, हायवे रोडच्याच आहे. आणि आजूबाजूचं वातावरण तर खूप भारी आणि छान वाटायला लागले. एवढा कडक उन्हाळा आहे, थोडासा पाऊस पडला असता तर पूर्ण वातावरण तर खूप सुंदर वाटलं असतं. पण असो, तर आता काय ऊन कडक आहे. मे महिन्याचा महिना चालू आहे म्हटलं तर ऊन कडक असणारच. आणि आजूबाजूचं शेत वगैरे तसं काय आपलंच आहे म्हणून शूट करून दाखवायला लागले तुम्हाला. आजूबाजूचं शेत पण भरपूर आहे, छान वाटते. मी तुम्हाला असं काय काय निसर्ग दाखवायला लागली, नाहीतर तुम्ही म्हणत असेल की आजूबाजूचं शेत का दाखवता. कारण की आजूबाजूला असं निसर्ग एवढं सुंदर आहे ना. आणि कारण की आम्ही तिकडे सातारामध्ये तर 24 तासच राहतो आणि साताऱ्याचं सगळं आपल्याला माहीत नाही. थोडं सातारा बाहेर पडला की भारी वाटतं सगळं बघण्यासाठी. आणि लागलंच तर इकडे टर्न मारताना आम्हाला ट्रॅफिक लागली. ट्रॅफिक लागल्यानंतर सरळ आम्ही निघालो. तर 5 मिनटं तिथं थांबलो, पाणी वगैरे पिलो आणि परत गाडीत बसलो आणि निघालो. ते काय तुमच्यावर शेअर नाही केलं. आणि तुम्हाला सगळं आता दाखवते. आणि छान वाटायला लागले. सातारा बाहेर आलो ना, गावाबाहेर आलो म्हणून छान वाटते आजूबाजूचं. थोडंसं पुढे गेलं ना तर उंब्रजचं ना बस स्टँड लागते, ते पण तुम्हाला दाखवते. हे बघा उंब्रजचं बस स्टँड. उंब्रजचं बस स्टँड गेल्यानंतर थोडंसं पुढे आलं ना, भरपूर असं थोडं गणपती बाप्पाचं केवढं मोठं मंदिर आहे. गणपतीच्या बाप्पाच्या वरती नाग आहे, 5 ह्याचं नाग आहे. त्याच्यानंतर ते पण खूप सुंदर वाटत होतं बघण्यासाठी.
आम्ही आता आलो कराडमध्ये. तर मला कराड खूप आवडलं. तुम्हाला मी सांगते, बाहेरून हायवे रोडला तर आणि हे बघा तिथं कराडची केवढी मोठी कमान आहे. आय लव्ह कराड वगैरे लिहिलं ना, असं खूप भारी वाटत होतं. आणि मला कराड शहर पण मला खूप आवडलं बरं का. आणि आजूबाजूचं पण छान वाटतंय. तर मी उमरज गाव बघितलंय, फलटण गाव बघितलं. कराड गाव आहे ना, मी पहिल्यांदाच बघते. म्हणजे गावात पहिल्यांदाच बघते. आणि मी ऐकलंय तर भरपूर. आता आमचं गाव सातारा हाय म्हटलं तर मग कराड तर ऐकलंच झालं असेल. पण मी कराड गाव आहे ना, तर मी पहिल्यांदा बघितलं. म्हणून तर तुम्हाला म्हटले ना, की आपल्या गाडीने जाण्यापेक्षा, बसने जाण्यापेक्षा आपल्या गाडीने गेलेलं खूप एन्जॉय करते. बघायला पण भेटतं सगळं. आणि त्याच्यासाठी आणि कराड गाव बघितलं. त्याच्यानंतर परत पेट्रोल संपला. लांबचा प्रवास आहे म्हटल्यावर म्हणून परत आम्ही पेट्रोल पंपावर पेट्रोल भरलं. आणि त्याच्यानंतर परत आम्ही आता कराड गेलं, उमरज गेलं. आता तुम्ही तर सांगू शकता की आता आम्ही कुठे चाललोय. म्हणून मी तुम्हाला शेवटला सांगते की कुठं चाललंय म्हणून. तर मी तर खूप भारी वाटते. आणि त्याच्यानंतर इथं बघा जाता जाता नारळाचं झाड वगैरे खूप सुंदर आणि छान असं वाटते. तर तर इथं बघा समोर तर टोल नाका लागलाय. तर जाताना आम्हाला 2 टोल नाका लागले. म्हणजे पहिला एक गेला आणि आताचा एक गेलाय. तर 2 टोल नाका लागलेत. तर हे सगळं बघण्यासाठी तर खूप मला आवडतं. तुम्हाला आवडतं का नक्की सांगा. तुम्हाला कशाने प्रवास करायला आवडतं? गाडीने आवडतात की बसने आवडतं? मला म्हणते बसने पण आवडतं, गाडीने पण आवडतं असं काही नाही. कारण की गाडी नसली तर काय करायचं, बसने तर प्रवास करावाच लागतं. म्हणून एका टोल नाकाच्या थोडंसं पुढे आल्यानंतर ना, आम्ही इथं छोटंसं असं टपरीसारखं आहे, तिथं वडापाव खाल्ला. कारण की अजून लांबचा प्रवास करायचा आहे त्याच्यासाठी वडापाव खाल्ला. आणि घरातून आम्ही नाश्ता करून निघालो बरं का. नाश्ता, चाय चपाती खाऊन वगैरे निघालो. पण तरी पण आता एवढा प्रवास करायचा म्हटलं तर थोडंफार एन्जॉय तर करायलाच पाहिजे. म्हणून इथं वडापाव खाल्लं. आणि त्याच्यानंतर परत आम्ही निघालो. आणि येताना थोडंसं जवळ येताना कार्तिकच्या पप्पाने हेल्मेट टाकलं. त्याच्यानंतर कार्तिक म्हटलं मला पण घालायचं म्हणून कार्तिक पण घातलं आहे. तर त्या आमच्या कार्तिकच्या पप्पाला सवय नाही आहे बरं का, की हेल्मेट घालायचं. आता हेल्मेट गावाबाहेर आलं म्हटलं तर हेल्मेट घालावेच लागतं. नाहीतर थोडं टाईम घातलं म्हणजे मोजून 5-10 मिनटं घातल्याच्या नंतर परत कार्तिकला दिलं आणि कार्तिकने घातलं. आणि परत कार्तिकने पण काढून ठेवलं असं. त्याच्यानंतर आम्ही हे ब्रिजच्या खालून आलो. हे बघा आतमध्ये आलो बरं का. हे बघा. तर मी पण हे गाव पण पहिल्यांदाच बघितलं. तर हे पण गाव मला बघून मला खूप आवडलं. म्हणजे सातारा गावापेक्षा मला हे आवडलं. सातारा गाव तर आवडलं बरं का. ते माझं स्वतःचं गाव आहे म्हटलं तर आवडणार. त्याच्यानंतर नदी बघा केवढी मोठी नदी आहे. जाताना मला 2 नद्या लागल्यात. आणि असलं बघण्यासाठी मला खूप आवडतं बरं का. तर ही मोठी नदी संपल्यानंतर मग आतमध्ये जायचे. तर आतमध्ये गेल्यानंतर हे बघा आजूबाजूला आतमध्ये एंट्री मारतानाच ना शिवाजी महाराज बघा एवढं सुंदर आणि भारी वाटत होतं ना. तुम्हाला आता माहीत पडलं असेल तर मी आता कुठं आले म्हणून. तर त्याच्यानंतर त्या आतमध्ये पूर्ण आतमध्ये आलो. आणि इथं बघा हे असलं हे काय आहे मला पण नाही माहिती. मी पहिल्यांदा बघितलं इथं. त्याच्यानंतर इथं गार्डन आहे बरं का. कारण की हे बघून कारण की पुण्यात पण असं सेम असंच आहे. पुण्यात आणि कडकडेने असं जॉगिंग वगैरे करताना व्यायाम वगैरे करताना ते सगळं असं कडकडेने आहे. म्हणून मला माहिती आहे. तर सिग्नल आहे. सिग्नलला आम्ही थोडा टाईम थांबलो. आणि इथं बघा आजूबाजूला सिग्नल लागलं आहे. तर सिग्नलपाशी थांबलो 5 मिनटं. त्याच्यानंतर परत चालू झालं. तर आता मी निघालो.
आम्ही सगळेजण आलो आहे कोल्हापूरमध्ये. तर अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी समोरच आहे बघा कमानी अंबाबाईची, एवढं भारी वाटतं ना बघण्यासाठी. तर मी तुम्हाला सांगते पहिल्यांदा म्हणजे 10 वर्ष झाली, 10 वर्षानंतर पहिल्यांदा आली. त्याच्या अगोदर 2-3 वेळा जाऊन आली. त्याच्यानंतर 10 वर्षानंतर पहिल्यांदा आलो आहे त्याच्यासाठी. आणि व्हिडिओ माझा यूट्यूब चॅनल पण आहे, तर व्हिडिओ शूट करण्यासाठी म्हणून मी पहिल्यापासून छानपैकी शूट करत होती. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ.